नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण आज दहीवडे करूया। तर मी रात्रीच एक फुलपात्रभर उडदाची डाळ भिजत घातली, त्याच्यात 2 चमचे मुगाची डाळ टाकली, म्हणजे चांगले असे खुसखुशीत होतात म्हणून मुगाची डाळ टाकायची थोडीशी। तर आता आपण वाटून घेऊ। असं पाणी नाही टाकायचं जास्त, तर थोडे निथळून घ्यायची आणि चांगली बारीक वाटायची। आपलं चांगलं बारीक वाटून झाले, असं एकदम बारीक वाटायचं आणि कमीत कमी पाण्यात वाटायचं। आता आपण भांड्यात काढून घेऊ। आपण 5-6 मिनिटं चांगलं त्याला फेसून घ्यायचं, म्हणजे ते मऊ होतं चांगलं पीठ, आणि मऊ झाल्यावर मग तळायचे ते, म्हणजे छान होतं। हे बघा, तोपर्यंत आपण चटण्या करून घेऊ, पुदिन्याची आणि चिंचेची चटणी। तर मी चिंचेचं हे बघा अगोदरच मी अर्धा तास भिजत घातली, ते आता चांगली मऊ झाली। आता मी अशीच ती कढईमध्ये टाकते आणि त्याच्यात गूळ टाकायचा, थोडासा गूळ टाकलाय। थोडी चटणी करणार आहे आम्ही, थोडंसं पाणी देऊन तिला पाणी वतायचं, चांगली शिजून द्यायची, चांगली उकळून द्यायची। थोडीशी त्याच्यात वेलची पावडर, ती चटणी राहिली ना नंतर पण उपयोगी येते। तर का मी आता थोडीशी वेलची पावडर टाकली, आपण चांगले उकळून देऊ। तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊ आणि दही पण मऊ करायचं चांगलं। आहे बघा, आम्ही दही पण असं मऊ करून ठेवले, चांगलं फेसून घ्यायचं म्हणजे मऊ होतं ते चांगलं। तर आपण हिरवी चटणी करू। 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडासा लसूण टाकायचा, थोडासा लसूण टाकला, थोडीशी पुदिन्याची पानं टाकायची भरपूर, आणि थोडीशी हिरवी मिरची ते आपली कोथिंबीर टाकायची। 2 तुकडे बर्फाचे टाकायचे आणि त्याच्यात वाटायचं, म्हणजे आपली चटणी काळी पडत नाही। आता मी हे बघा 2 तुकडे टाकले, वाटून घेते। बघा आपली हिरवी चटणी वाटून झाली। आता याची पण चिंचेची पण चटणी तयार झाली। आता हे आहे ना, ते गाळून घ्यायचं। बघा आपण अगोदर गूळ टाकला होता, आता थोडीशी चटणी टाकू, थोडीशी उकळी येऊन घेऊ। लाल मिरची पावडर टाकली, थोडासा हिंग पण टाकते। आपली चटणी आता तयार झाली, आपण तिला चांगलं गाळून घेऊ। बघा या पिठामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकू, चवीपुरतं मीठ टाकायचं, आणि थोड्याशा मिरच्या कापल्यात, लसूण कापलाय तो टाकून चांगलं फेटून घ्यायचं। 5 मिनिट चांगलं असं हाताने किंवा कशाने पण फेटा, पण असं पूर्ण हलकं होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं असं। फेटणं एकदम हलकं झालं पाहिजे, मग दहीवडे छान होतात, थोड्याची याची गरज नाही पडत, म्हणजे वडे पटपट होतात, छान पण होतात। बघा आपलं पीठ चांगलं हलकं फुलकं झाले। आता मी थोडीशी जिरे टाकते, म्हणजे वास पण छान येतो, थोडासा हिंग, आता आपण असं तळून घेऊ चांगले। हे बघा हलकं झाले आपलं पीठ। हे बघा आपण कोमट पाणी केले, आता त्याच्यात थोडासा हिंग टाकू आपण, अर्धा चमचा, आणि थोडीशी साखर टाकायची, म्हणजे छान वडे होतात। अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा हिंग टाकायचा, कोमट पाणी करायचं। आपण आता पाणी बंद करू, आता वडे तळायला घेऊ आपण। का वडे असे सोडायचे, छोटे छोटे करायचे, म्हणजे फुगतात ते। का असे गोडांना आकार झाला का चांगला का काढून घ्यायचे, असा कलर झाला का काढून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे, हिंगाचं पाणी करायचं, त्यामध्ये टाकायचे, अर्धा तास चांगले भिजून द्यायचे। तर आपण परत दुसरे करू।
आता असे जास्त लाल पण नाही भाजायचे. असा आकार आला का काढून घ्यायचे आणि गोल्डन कलर आला का काढून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे. पाण्यात चांगले अर्धा तास भिजून द्यायचे. मग आपण पिळून त्याचे हे करू. असे काढले का पाण्यात टाकून द्यायचे. बघा आपले वडे तयार झाले. आता आपण असे हलक्या हाताने असे दाबून थोडे थोडे पिळून काढायचे. खाली दही ठेवले त्या दह्यामध्ये सोडायचे. बघा असे पिळायचे. हे बघा असं दही सोडायचं. चांगले भिजून द्यायचे आणि दही सोडायचं. नंतर खाली पण दही टाकायचं म्हणजे चांगले भिजतात. आता आपण ही चिंचेची चटणी टाकू. पुदिनाची हिरवी चटणी टाकायची. थोडीशी जिरा पावडर, चाट मसाला असला तरी चालेल आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची. थोडासा चाट मसाला टाकायचा. आणि वरून थोडीशी अशी शेव टाकायची, बारीक शेव. थोडीशी कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आम्ही दही वडे केले. तुम्हाला मी एक फोडून दाखवते. हे बघा असा मस्त झालेत वडे. हे बघा असे आतून पण चांगले झाले. जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, करून बघा. बाय बाय. बघा.